लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आज पुण्यात छात्रों की गूंज हा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या पुण्यात सुरू आहे। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत। बालाजी, खरं तर अगदी मला वाटतं काही तासांमध्ये आता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि राहुल गांधी यांचं भाषण होण्याआधी या ठिकाणी अनेक कलाकार सादरीकरण करतील आणि त्या परफॉर्मन्सेस नंतर राहुल गांधी यांचं भाषण होणार आहे। सध्या परिस्थिती काय आहे बालाजी? नक्कीच आता तयारी जोरदार झालेली आहे। अनेक विद्यार्थी जे आता या ग्राउंडमध्ये दाखल झालेले आहेत आणि या विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे आता राहुल गांधींची प्रतीक्षा सुद्धा करण्यात येते। प्रत्येक सेल्फी काढते आणि काही कलाकारांचा परफॉर्मन्स या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर आता राहुल गांधी या सगळ्या विद्यार्थिनीशी संवाद साधणार आहेत। खरं तर राहुल गांधी पुण्यात दाखल झालेले आहेत। राहुल गांधींच्या इथं येण्याची प्रतीक्षा आता या सगळ्या विद्यार्थिनीमध्ये आहेत। अनेक प्रश्न आहेत, जे प्रश्न या विद्यार्थिनींना पडलेले आहेत ते राहुल गांधींना विचारणार आहेत। राहुल गांधी या सगळ्या प्रश्नावरती उत्तर देण्यासाठी ते काय उत्तर त्यांच्याकडून येतात हे पाहणं महत्वाचं आहे। आता मात्र सगळ्या कॉलेज आणि शाळांमधल्या ज्या विद्यार्थिनी आहेत, ज्या झेन्सी आहेत, त्या राहुल गांधींना भेटण्यासाठी इथं आलेल्या आहेत आणि राहुल गांधीकडून जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या विद्यार्थिनीशी संवाद साधणार आहेत। अर्ध्या एक तासामध्ये राहुल गांधी या मंचावर उपस्थित राहतील आणि राहुल गांधी त्यानंतर या सगळ्या मुलींशी संवाद साधतील। आता मात्र वेगवेगळे परफॉर्मन्स जे आहेत ते या स्टेजवर केले जातील आणि त्यानंतर राहुल गांधींचा संवाद जो आहे तो सुरू होईल। त्या अगोदर मात्र राहुल गांधी जे आहेत ते या कालच्या सगळ्या राड्यामध्ये जे जखमी झालेले कार्यकर्ते त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। त्यानंतर काही कार्यकर्त्यांची भेट घेऊन ते या मैदानावर दाखल होतील। त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधतील। जेवढ्या प्रमाणामध्ये मुली या भागात आपल्याला पाहायला मिळतात तेवढ्याच प्रमाणात या ग्राउंडच्या बाहेर सुद्धा मुलांची आणि पुरुषांची गर्दी सुद्धा झाल्याचं चित्र पाहायला मिळते आणि जोरदार तयारी जी ही सुरू झालेली आहे। त्याचबरोबर पोलिसांकडून सुद्धा सगळी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती कडोकट करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात हे सगळं तयारी जी आहे ती आपण पाहतोय। डीजेचा आवाज सुरू आहे, जोश सुरू आहे, त्याचबरोबर विद्यार्थिनीमध्ये उत्सुकता आहे। त्या उत्सुकतेपोटी या सगळ्या विद्यार्थिनी जे आहेत ते आता राहुल गांधींच्या प्रतीक्षेमध्ये थांबलेल्या आहेत आणि आता या ठिकाणी विद्यार्थिनी आहेत त्या ठिकाणी सगळ्या पुरुष जे लोक आहेत किंवा इतर मीडियाचे प्रतिनिधी त्यांना बाहेर काढण्यात येते आणि या सगळ्या समोरच्या भागामध्ये स्टेजवर एकले राहुल गांधी आणि पुढे या सगळ्या मुली जे आहेत त्यांच्याशी वन टू वन जे आहेत ते हा सगळा संवाद साधण्यात येणार आहे आणि त्यामुळे मोठा उत्साह जो आहे तो पुण्यात पाहायला मिळते। आता राहुल गांधी कधी येतात ते पाहणं महत्वाचं आहे आणि त्यांची प्रतीक्षा सध्या या सगळ्या ग्राउंडवरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा असल्याचं पाहायला मिळते। बालाजी, खरं तर मोठ्या संख्येनं जेनझी तरुणांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगानं विशेषतः जर आपण पाहिलं तर मुलींचा सहभाग हा खरं तर बघण्यायोग्य आहे आणि आजच्या या चर्चासत्रात राहुल गांधी शिक्षण, बेरोजगारी आणि वाढती खरं तर महिला सुरक्षा या संदर्भात देखील या विद्यार्थिनींची, या तरुणींची चर्चा करणार आहेत। बालाजी, विद्यार्थिनीचे प्रामुख्याने जे प्रश्न आहेत ते प्रश्न हे आहेत की बेरोजगारी आहे, महिला सुरक्षा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्या महिला सुरक्षेसाठी जे आहे ते विद्यार्थिनी जे आहेत ते आज राहुल गांधींना प्रश्न विचारत आहेत। वेगवेगळ्या स्कूलमधून जे आहेत या मुली ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे जे आहेत ते आपल्या भावना, आपले प्रश्न राहुल गांधींना सांगावेत, त्यातून आपले प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा या सगळ्या जेनची विद्यार्थिनीची आहे आणि त्यासाठीच्या विद्यार्थी जे आहेत त्या रजिस्टर करून जवळपास 43,000 रजिस्ट्रेशन जे आहे ते झालं असल्याचं आयोजकांकडून दावा केलेला आहे आणि त्यासाठी ते सगळे आयोजकांना प्रत्येकाला जे आहे ते ओळखपत्र पाहून, रजिस्ट्रेशन पाहून जे ते आज सोडण्यात येते। त्याचबरोबर काही दिव्यांगांनी सुद्धा येण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केलेली आहे आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाणार आहे। मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे आहेत तरी सुद्धा या बॅरिकेडच्या बाहेर जे आहेत ते जोरदार घोषणाबाजी करत आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत। वेगवेगळ्या परिसरामध्ये जे आहे ते पोलिसांनी सुद्धा सुरक्षा मोठ्या टप्प्यावर
ठेवलेली आहे आणि सुरक्षितरित्या हा संवाद व्हावा यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येते आणि आता हळूहळू जे आहे ते विद्यार्थी जे या सगळ्यात जमा होताना पाहायला मिळतात. अर्धा ते पाऊण तासात राहुल गांधी या स्टेजवर दाखल होतील आणि या सगळ्या संवादाला सुरुवात होणार आहे. बालाजी, खरं तर युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी या कार्यक्रमाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर अत्यंत भव्य ठेवण्यात आलेलं आहे. कॉन्सर्ट वाईब या कार्यक्रमातून आपल्याला पाहायला मिळते, ज्या पद्धतीची स्टेजची बांधणी करण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे जेनझींना काय आवडतं त्याची विशेष खबरदारी या कार्यक्रमात घेण्यात आलेली आहे. बालाजी, नक्कीच हा जेनजीला जे आवडतं, जेनजी ज्या संस्कृतीमध्ये वाढलेला आहे, जेनजीला ज्या गोष्टी स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये जोडाव्या वाटतात, आनंद व्यक्त करण्यासाठी ज्या गोष्टी पाहाव्या वाटतात, ज्या गोष्टीचा संगीताचा आनंद घ्यावा वाटतो, ते सगळ्या गोष्टी जे आहेत ते या सगळ्या कार्यक्रमामध्ये आयोजकाकडून करण्यात येणार आहेत आणि त्यासाठीची सुद्धा तयारी जी आहे ती अगोदरच करण्यात आलेली होती. या मंचावरून जे आहेत ते मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी जे आहेत ते वेगवेगळे परफॉर्मन्स सुद्धा त्यांना पाहता येणार आहेत आणि त्यामुळे जे आहे ते अनेक विद्यार्थी जे आहेत ते आता या सगळ्या परफॉर्मन्स सुद्धा पाहतील आणि राहुल गांधींशी संवाद साधतील, राहुल गांधींना आपले प्रश्न मांडतील. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा ज्या आहेत त्या सुद्धा या सगळ्या स्टेजवर त्या विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी जो आहे तो राहुल गांधींचा संवाद आहे आणि त्यामुळे राहुल गांधी काय बोलणार, विद्यार्थ्यांनी राहुल गांधींना काय विचारणार, या हा सगळा मोठा उत्सुकतेचा विषय जो आहे तो आपल्याला या मंचावर सध्या पाहायला मिळते आणि अशा पद्धतीने विद्यार्थी जे आहेत मोठ्या संख्येने जे आहेत ते आता सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळते. मेघना, खरं तर या कार्यक्रमात प्रश्नोत्तर होणार आहे. थेट संवाद राहुल गांधी या विद्यार्थिनींशी साधतील. महत्वाचं म्हणजे या विद्यार्थिनींना काय वाटतं हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. बालाजी, या विद्यार्थ्यांशी आपण संवाद देखील साधूयात. एक भव्य अशी रांगोळी देखील या ठिकाणी काढण्यात आलेली आहे राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी. एक वेगळा उत्साह खरं तर या विद्यार्थिनींमध्ये, या तरुणींमध्ये पाहायला मिळते. बालाजी, विद्यार्थिनीमध्ये मोठा उत्साह आहे, तरुणीमध्ये मोठा उत्साह आहे. मात्र अनेक विद्यार्थिनी तरुणी जे आहेत त्या आता हा महिलाचा कार्यक्रम असल्यामुळे मीडियाला सुद्धा त्यांच्या जो बॅरिकेड आहे त्याच्या अलीकडे उभं करण्यात आले. त्यामुळे अनेक विद्यार्थिनी जे आहेत ते काय अपेक्षा आहे राहुल गांधी, राहुल गांधीजींनी जो मुद्दा उचललेला आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे. आज 10 वर्षापासून पेपर फुटतायत पण याच्यावर आवाज उठवणारं कोणी नव्हतं. शेतकऱ्यांची मुलं असतात, निमूटपणे सहन करत होते अन्याय, पण आज राहुलजी असा एकमेव नेता आहे ज्यांनी अन्यायाला वाचा फोडलेली आहे आणि आनंद वाटतोय. आज पुण्यामध्ये जो कार्यक्रम ठेवलेला आहे तो स्पेशली मुलींसाठी ठेवलाय, मुलींच्या हक्कासाठी ठेवलाय, त्यांना बोलतं केलंय. आजपर्यंत कुणीही मुलींचं कधी ऐकून घेतलेलं नाहीये, पण एकमेव राहुलजी असे नेते आहेत की ज्यांना देशातील महिलांचा आदर, सन्मान आणि त्यांच्या कर्तृत्वाची जाण आहे. त्यामुळे आज इथे पुण्यामध्ये, महाराष्ट्रात मुलींचा आवाज गुंजणार आहे. अनेक विद्यार्थिनी जे आहेत ते आता सहभागी झालेले आहेत आणि महिलांचं विशेषतः जे आहे ते महिलांच्या ज्या समस्या आहेत ते राहुल गांधी ऐकून निश्चित. घेतील. बालाजी, जर आपण पाहिलं तर जवळजवळ 42,000 तरुणांची नोंदणी या कार्यक्रमासाठी करण्यात आलेली आहे. अशा संपर्कात राहा. मी पुन्हा एकदा आपल्याकडे येईल आणि सविस्तर अपडेट आपल्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. आपल्यासोबत लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.